नमस्कार, वार्ता गोव्याची या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मी सिद्धेश। बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव। घरकुल मसाले। 2 महिन्यात डॉक्टर प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी होणार। आपच्या मनीष सिसोदियांचं सनसनाटी विधान राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, मॉविन गुदिनो यांचं पक्षातील नेत्यांना सूचक विधान। तर समझने वाले को इशारा काफी है म्हणत पक्षातील नेत्यांची नावं घेणं टाळलं। ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरला तर राहुल गांधी 30 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर। ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूही गोवा दौऱ्यावर। भाजप सरकारमधील 2 मंत्री तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात। ममता दीदींच्या गोवा दौऱ्यादरम्यान टीएमसी मोठा राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। शनिवारी सकाळी दिल्लीतून परतल्यानंतर मुख्यमंत्री दुपारी गुजरातला रवाना। खासगी भेटीसाठी जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा मोहिमेचं पंतप्रधानांकडून कौतुक। मुख्यमंत्र्यांसह स्वयंपूर्ण मित्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी मोदींचा व्हर्च्युअली संवाद। आपच्या मनीष सिसोदिया यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला। डॉक्टर प्रमोद सावंत यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू असल्याचं सनसनाटी विधान सिसोदिया यांनी केलंय। त्यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। जैसा कि आप जानते हैं कि गोवा के चुनाव में अब केवल 2-2.5 महीने का समय बचा है, तो ऐसे में बहुत विश्वसनीय सूत्रों से हमें ये पता चला है कि भारतीय जनता पार्टी चुनाव से केवल 2 महीने पहले अपना मुख्यमंत्री बदलने जा रही है। चुनाव से ठीक 2 महीने पहले वो प्रमोद सावंत जी को हटा के गोवा में एक नया मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी नियुक्त करने जा रही है। ये इन्होंने चुनाव से कुछ ज़्यादा समय पहले 4-6 महीने पहले उत्तराखंड में भी किया है, कर्नाटका में भी कर चुके हैं, क्योंकि भारतीय जनता पार्टी अब ये जान चुकी है कि गोवा में उनके मुख्यमंत्री प्रमोद सावंत से गोवा की जनता बहुत नाराज़ है, बहुत दुखी है। और ये बात भारतीय जनता पार्टी को अब चुनाव से 2 महीने पहले समझ में आ रही है, क्योंकि प्रमोद सावंत जी और उनकी सरकार ने वहाँ पे कोई काम नहीं किया। ये बात अब भारतीय जनता पार्टी को समझ में आ गई है कि अब प्रमोद सावंत जी के नेतृत्व में वहाँ पे चुनाव लड़ना बिल्कुल मुश्किल है। इसलिए अब बीजेपी उनको हटा के एक नया मुख्यमंत्री वहाँ पे पेश करेगी। ये देश के इतिहास में शायद पहली बार होगा कि चुनाव से 2 महीने पहले सत्ता में बैठी पार्टी ये रियलाइज़ करे कि उनकी सरकार ने कोई काम नहीं किया और जनता केवल दुखी और दुखी है उनसे, और इसलिए वो अब मुख्यमंत्री बदले। बीजेपी मान रही है कि उनके सीएम ने, उनके सरकार ने कोई काम नहीं किया। 10 पॉइंट्स की लिस्ट बनी है भारतीय जनता पार्टी में, जो प्रमोद सावंत जी की फेलियर की लिस्ट है। 10 पॉइंट फेलियर लिस्ट है प्रमोद सावंत जी की। सबसे पहले तो बीजेपी खुद मान रही है कि प्रमोद सावंत जी और उनकी सरकार कोविड को हैंडल करने में बहुत बुरी तरह से फेल रहे हैं। हम सब ने देखा कि वहाँ किस तरह से अस्पतालों में बिस्तरों की कमी से लेके एम्बुलेंस की कमी तक रही, और इतना बुरी तरह से स्प्रेड हुआ, मिसमैनेजमेंट था कि वहाँ पॉजिटिविटी रेट 50% तक पहुँच गया था, जो कि देश में सबसे ज़्यादा था। इतना ही नहीं, गोवा की पंचायतों को फैसला लेना पड़ा था बीच में कि प्रमोद सावंत सरकार कुछ नहीं कर रही है, कोविड रोकने के लिए कोई सख्ती नहीं कर रही है, तो गोवा की पंचायतों ने पंचायत लेवल पे लॉकडाउन लगाया था, क्योंकि प्रमोद सावंत की सरकार हाथ पे हाथ रखे हुए बैठी थी। भारतीय जनता पार्टी की वहाँ की सरकार हाथ पे हाथ रखे बैठी थी। 50% जब केस बढ़ गए, आने लगे वहाँ पे 50% पॉजिटिविटी रेट आने लगा, तो पंचायत लेवल पर पंचायतें एक्टिव हुई और उन्होंने कोविड को कंट्रोल करने के लिए भूमिका निभाई, जो कि राज्य सरकार को करना चाहिए थी। और वहाँ के मुख्यमंत्री और स्वास्थ्य मंत्री के बीच तो इतना कॉन्फ्लिक्ट था, इतनी मीडिया रिपोर्ट्स आई थी उसके बारे में, तो खुद अमित शाह जी को उसमें इंटरवीन करना पड़ा था। तो सबसे पहला फेलियर तो खुद भारतीय जनता पार्टी मानती है कि उनका
कोविड मैनेजमेंट को लेकर सबसे बड़ा फेलियर भारतीय जनता पार्टी का रहा है। दूसरा, स्कैम हो रहे हैं। कंस्ट्रक्शन वर्कर बोर्ड के पैसे से, जिससे कंस्ट्रक्शन वर्कर्स के वेलफेयर के लिए स्कीम बनाई जाती है, उनको मदद दी जाती है, वहां के उसके पैसे को डाइवर्ट करके अपने कार्यकर्ताओं को बांटा भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने। यह बड़ा लेबर गेट स्कैम के नाम से गोवा में खूब मशहूर है। तीसरा, रिलीफ के नाम पर फेक किया। प्रमोद सावंत जी ने कहा कि हम 5-5 हजार रुपए देंगे जिन्होंने अपने परिवारों में कोविड के कारण ब्रेड अर्नर खोया है, जिनकी रोजी रोटी कमाने वाला परिवार की कोविड के कारण चला गया है, उनके परिवार को 5-5 हजार रुपए देंगे रिलीफ में, लेकिन 1 रुपया उन्होंने किसी को नहीं दिया। ये फेक निकला। उन्होंने एक अनाउंसमेंट की थी कि हम कोविड फ्रंटियर वॉरियर्स को, कोविड वॉरियर्स को, जो सरकारी कर्मचारी हैं, उनको 20% पे हाइक करेंगे। वो भी फेक प्रॉमिस निकला। अब तक कुछ नहीं किया उस पर। डिजास्टर मैनेजमेंट, कोविड ही नहीं, साइक्लोन में भी डिजास्टर मैनेजमेंट उनसे नहीं संभला, पूरा डिजास्टर मिसमैनेजमेंट रहा। अभी थोड़े दिन पहले जब ताउते तूफान वहां पे आया था, तो उस वक्त प्रमोद सावंत जी की सरकार हाथ पे हाथ रखे बैठी रही और 4 दिन तक बिजली गुल हो गई वहां पे। 4 दिन तक बिजली गुल रही, जबकि पता था कि यहां ताउते का अटैक होने वाला है। प्रमोद सावंत जी की सरकार उसको मैनेज नहीं कर पाई, डिजास्टर की कोई तैयारी नहीं कर पाई। जॉब्स के फेलियर पर प्रमोद सावंत जी की सरकार पूरी तरह से फेल है। 10,000 जॉब देने का प्रॉमिस किया था, उन्होंने एक जॉब नहीं दिया। जब आम आदमी पार्टी ने पूरा रोजगार कैंपेन वहां पे पूरे गोवा में चलाया, तो उसके दबाव में आके अब उन्होंने फर्जी विज्ञापन निकालने शुरू किए वैकेंसीज के। हम वैकेंसी निकाल रहे हैं, वैकेंसी निकाल रहे हैं। एक आदमी को जॉब नहीं दिया अब तक। अब 2 महीने पहले विज्ञापन निकाले जा रहे हैं। माइनिंग माफिया के सामने नतमस्तक होके बैठी हुई है प्रमोद सावंत जी की सरकार। वहां पर, वहां कोर्ट तक के आदेश हैं माइनिंग शुरू कराने के लिए, माइनिंग के संबंध में, लेकिन वहां की सरकार केवल माइनिंग लॉबी को खुश करने के लिए कोर्ट के आदेशों को भी किनारे कर रही है और माइनिंग लॉबी के सामने झुक के बैठी हुई है। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन पूरे गोवा में इतनी खराब है कि आज डेली बेसिस पर रॉबरी के जितने केसेस, जितने मर्डर के केसेस गोवा में बढ़ रहे हैं, सबसे हाईएस्ट स्पीड से गोवा में मर्डर और रॉबरी के केसेस बढ़ रहे हैं। ये खुद रिपोर्ट्स बता रही है। वहां पे एजुकेशन बहुत बुरा हाल है पूरे गोवा में। सरकारी स्कूल बंद किए जा रहे हैं, और जब कोविड के दौरान ऑनलाइन पढ़ाई की बात हुई तो बच्चों की इतनी दिक्कत हुई कि बच्चे, गोवा में ही हमने न्यूज़ मीडिया में पढ़ा कि पेड़ पर चढ़कर इधर उधर ढूंढ के कहीं कहीं नेटवर्क ढूंढ रहे थे बच्चे ऑनलाइन क्लासेस करने के लिए, और गवर्नमेंट स्कूल तो सरकार वहां पे बंदी कर रही है। इसी तरह से बिजली पानी लगातार सरकार ने महंगे किए। अब जाके आम आदमी पार्टी ने जब बहुत शोर मचाया तो पिछला हाइक बिजली और पानी का उन्होंने वापस लिया। तो ये 10 पॉइंट हैं जिनको लेके खुद भारतीय जनता पार्टी मान रही है कि गोवा में बीजेपी की सरकार पूरी तरह फेल है, उनका मुख्यमंत्री, उनका नेतृत्व पूरी तरह से फेल है। इसलिए चुनाव से ठीक 2 महीने पहले भारतीय जनता पार्टी अब हार रही है कि हम अपना मुख्यमंत्री बदल रहे हैं। वो मुख्यमंत्री बदल लें, चेहरा बदल लें, जो बदल लें, लेकिन जनता धोखा नहीं खाएगी। मैं भारतीय जनता पार्टी को कहना चाहता हूं कि मुख्यमंत्री चाहे बदल लीजिए, चाहे आप जो और चेंज करना है कर लीजिए। 2 महीने पहले अगर आप इस तरह की चीजें करेंगे, आपको जनता के लिए काम करना चाहिए था। मुख्यमंत्री बदलने से अब जनता का मूड नहीं बदलेगा। जनता का मूड इस बार बन चुका है कि वो बीजेपी को हटा के आम आदमी पार्टी को लेके आएगी। हम यही कहना चाहते हैं। डॉक्टर प्रमोद सावंत शनिवारी सकाळी दिल्लीहून परतल्यानंतर ते पुन्हा एकदा दाबोळी विमानतळावरती गोव्याबाहेर जाण्यासाठी दाखल झाले होते, ज्यावेळी आपण खासगी भेटीवरती जात असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। सर कशा पर्सनल विजिटीचेर वता हांव पर्सनल विजिटीचेर हांव दिल्ली वचना आनी खंय तरी वता, बट इन माय पर्सनल विजीट।
दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत शनिवारी सकाळी गोव्यामध्ये परतले. यावेळी दाबोळी विमानतळावरती बोलताना त्यांनी दिल्लीतील भेटीबाबत पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी दिल्लीत झालेली भेट ही आगामी निवडणुकीच्या अनुषंगानेच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर युतीबाबतच्या प्रश्नावरती निर्णय घ्यायला अजून वेळ असल्याचं संकेतही त्यांनी दिले आहेत. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी दर्शना जरदोश यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे आणि संघटन मंत्री सतीश धोंड यांच्याशी दिल्लीमध्ये बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा घेतलाय. तसंच पुढील रणनीतीबाबतही चर्चा केली. भाजप अध्यक्ष नड्डा, अमित शहा तसंच बी.एल. संतोष यांनी विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या गोव्यासह 5ही राज्यांच्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री तानावडे आणि धोंड यांना दिल्लीत बोलावण्यात आलं होतं. सर आज तुम्ही दिल्लीच्यान परत आयल्या कितें जाल्ली तुमची मिटींग आनी खंयच्या खंयच्या लिडरांक मेळ्ळे सर तुमी? इलेक्शनाच्या संदर्भात मिटींग आशिल्ली. हांव आमचो संघटन मंत्री आनी अध्यक्ष हे तिगूय जाण मिटींग एकूच कडेन आशिल्ली. अमित शाह आशिल्ले, जे.पी. नड्डाजी आमच्या पार्टीचे अध्यक्ष, होम मिनिस्टर अमित शाहजी आनी आमचे बी.एल. संतोषजी, देवेंद्रजी, आमचे प्रभारी दर्शना जरदोश मॅडम, ह्या सगळ्यांची कंबाईन इलेक्शनाच्या संदर्भात चर्चा करपा खातीर ही बैठक आशिल्ली. सर कितें एलायन्साचेर बी डिसिजन घेतलेलें आहा थंय? ते सगळे मागीर डिसायड जातले म्हणून. आनी कितें मुद्दे इशू बी डिस्कस केल्ले सर मायनिंगाचेर जावं? वेगवेगळे थँक्यू सर. दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. अखेर ममता बॅनर्जी यांनी गोव्यात येण्याचा मुहूर्त नक्की केलाय. येत्या 28 तारखेला त्या गोव्यात येणार आहेत. यावेळी त्यांनी गोव्यातील सर्व विरोधी पक्षांना महत्त्वाचं आवाहन सुद्धा केलंय. एकीकडे तृणमूलच्या राज्यातील नेत्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात, तर दुसरीकडे आता ममता बॅनर्जी यांनीही आपल्या गोव्यात येण्याची तारीख नक्की केली आहे. येत्या 28 ऑक्टोबरला ममता बॅनर्जी गोव्यात दाखल होतील. तृणमूलच्या एकूणच सगळ्या घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांची ही पहिलीच गोवा व्हिजिट असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जी यांच्या पहिल्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूलकडूनही जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या दौऱ्यादरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान ट्विट करत ममता बॅनर्जी यांनी आपण गोव्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून गोवा अनेक गोष्टी भोगतोय. नव्या आघाडीतून नवी सकाळ उजाडण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली आहे. त्यांच्या या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला तर आश्चर्य वाटायला नको. तृणमूल काँग्रेस गोव्यात आल्यापासून राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलंय. तृणमूलनं काँग्रेसला फोडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू केले आहेत. काँग्रेसमधून फुटून गेलेल्या लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना तृणमूलमध्ये घेण्यासाठी जोर धरलाय. त्यामुळे प्रदेश काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जींपाठोपाठच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील महिन्याच्या अखेरीस गोव्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुल गांधी प्रदेश काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बांबोळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये बैठक घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सक्रिय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येत्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठीच हा दौरा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एकूणच ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांचा ऑक्टोबर अखेरीस होणारा दौरा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. आणि आता एक मोठी राजकीय बातमी. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेल्या तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजप सरकारमधील 2 मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. या दोन्ही मंत्र्यांसह त्यांच्या विश्वासू आमदारांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणून पक्षाला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न तृणमूलच्या नेत्यांकडून सुरू आहे. या संदर्भात या दोन्हीही मंत्र्यांशी त्यांनी नुकतीच भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान तृणमूलच्या संपर्कात असलेले भाजप सरकारमधील ते 2 मंत्री कोण आहेत यावरूनही तर्कवितर्कांना उधाण आलंय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या 2 मंत्र्यांची चर्चा सुरू केली आहे ते दोन्ही मंत्री मुख्यमंत्री पदाची अभिलाषा बाळगून आहेत. आपल्यासोबत भाजपच्या 6 ते 7 आमदारांना घेऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. आपला पक्ष तसा ठेवून इतर 2 आमदारांना घेऊन तृणमूलमध्ये जाणार असलेल्या या एका प्रादेशिक पक्षाचा अध्यक्ष आणि मगोपच्या नेत्यांसोबतही या मंत्र्यांची चर्चा सुरू आहे.
तृणमूल, मगो आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करून भाजप विरोधात उतरण्याची मोहीम या सर्वांनी मिळून आखल्याची माहिती मिळते. तृणमूलच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात आल्यानंतर या संदर्भातील घडामोडींना आणखी वेग येईल. ममता बॅनर्जी यांच्या गोव्यातील पहिल्या दौऱ्यात दणदणीत कार्यक्रम तृणमूल काँग्रेसतर्फे घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. याच कार्यक्रमादरम्यान एका प्रादेशिक पक्षाचे 3 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी गोव्यात आल्यानंतर पुढील रणनीतीसंदर्भात 2 मंत्री आणि त्यांच्या विश्वासू आमदारांची त्यांच्याशी बैठक होईल. त्यानंतर संबंधित मंत्री आमदारांचा तृणमूलमध्ये कधी प्रवेश व्हायचा याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्यात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसने सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना गळाला लावल्यानंतर इतर मंत्री आणि आमदारांना पक्षात आणण्याच्या हालचालींना देखील आता वेग आलाय. मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छुक मंत्री तसंच भाजपला कंटाळलेल्या आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळू न शकणाऱ्या भाजप आमदारांना तृणमूलमध्ये आणून पक्षाला बळकटी देण्यासोबतच उमेदवारांची निश्चिती करण्यावरती तृणमूलचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन आणि लुईझिन फालेरो भर देत असल्याची माहिती मिळते. तर तृणमूलच्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी खांद्यावर असलेले प्रशांत किशोर कुणालाही सुगावा लागू न देता गोव्यात येऊन नाराज मंत्री आमदारांची चर्चा करतायत. दरम्यान प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन विविध मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणण्याची योजना लुईझिन फालेरो यांनी आखली आहे. वाळपई गट काँग्रेस समिती फोडून आणि तेथील प्रमुख नेते कार्यकर्त्यांना तृणमूलमध्ये आणून फालेरो यांनी ही सुरुवातही केली आहे. पुढील 2 महिन्यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमधील काँग्रेस गट समित्यांचे नेते आणि कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती काँग्रेसमधीलच सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान पुढील काही दिवसात तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले बहुतांशी नेते मूळ काँग्रेसचेच आहेत. 2017मध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेमध्ये आलेल्या अपयशाचा दावा करत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं या फुटीरांपैकी एकाही आमदाराला पुन्हा पक्षात घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे फुटीर आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसला पर्याय असल्याचा संदेश मतदारांना देण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये गोव्यात अनेक महत्त्वाचे राजकीय नेते जे आहेत ते गोव्यात दाखल होणार आहेत. सर्वात प्रथम जो कार्यक्रम निश्चित झाला आहे तो म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी ह्या 28 तारखेला गोव्यात दाखल होणार आहेत. 28 आणि 29 अशा 2 दिवसांचा जो आहे तो त्यांचा दौरा आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचे नेते गोव्यात दाखल होणार आहेत, ते म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू हे 28 तारखेलाच गोव्यात दाखल होणार आहेत आणि 28, 29 आणि 30 असा 3 दिवसांचा त्यांचा गोवा दौरा असणार आहे. आणि ह्या दौऱ्यावेळी ते पेडणे तालुक्यात एका कार्यक्रमासाठी ते भेट देणार आहेत. हे 2 महत्त्वाचे नेते जे आहेत ते 28 तारखेला या एकाच दिवशी गोव्यात दाखल होणार आहेत. ममता बॅनर्जींचा जो कार्यक्रम आहे तो 2 दिवसांचा आहे, त्यांचा 2 दिवसांचा दौरा आहे. आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा 3 दिवसांचा दौरा आहे. त्यामुळे 28 तारखेला ममता बॅनर्जी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे दोघे दाखल होणार आहेत. त्यानंतर तिसरे महत्त्वाचे नेते जे गोव्यात दाखल होणाऱ्यांची माहिती मिळते ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी जे आहेत ते 30 तारखेला गोव्यात जे आहेत ते दाखल होणार आहेत. त्यामुळे 28 आणि 29 2 दिवसांचा ममता बॅनर्जीचा दौरा, 28, 29, 30 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा दौरा आणि 30 तारखेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे हा जो महिना आहे या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये या महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती ज्या आहेत त्या गोव्यात दाखल होणार. आणि साहजिकच या एवढ्या महत्त्वाच्या व्यक्ती गोव्यात दाखल होत असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो येणार आहेत. कारण हे सर्वजण VVIP नेते मंडळी आहेत आणि या सर्वांच्या बंदोबस्तासाठी कुठंतरी मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो लागणार आहे. आणि त्यामुळे एकंदर आपण जर बघितलं तर ह्या महिन्याच्या शेवटच्या या 3 दिवसांमध्ये 28, 29 आणि 30 ह्या दिवसांमध्ये गोव्यात हे मोठमोठे राजकीय नेते येणार आहेत, राजकीय बैठका होणार आहेत, राजकीय चर्चा होणार आहे. असं बोललं जातं की ममता बॅनर्जी यांचा जो दौरा आहे ह्या दौऱ्यावेळी मोठ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या गोव्यात घडणार आहेत. एका बाजूला अशी चर्चा आहे की गोवा फॉरवर्डचे जे आमदार आहेत विजय सरदेसाई, त्यानंतर विनोद पालयेकर आणि जयेश साळगावकर
जो प्रवेश आहे तो तृणमूलमध्ये होण्याची शक्यता आहे ममता दिदींच्या उपस्थितीत. म्हणजे हे 3 आमदार तृणमूलमध्ये दाखल होणार, पण गोवा फॉरवर्ड जो पक्ष आहे तो पक्ष आहे तो अस्तित्वात राहणार आहे, पण त्यांचे 3 आमदार जे आहेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आम्हाला हाती मिळाली म्हणजे ती म्हणजे गोवा फॉरवर्डची आज महत्त्वाची बैठक पार पडणार होती, पण काही कारणामुळे म्हणजे साळगावचे जे आमदार आहेत जय साळगावकर त्यांच्या आई ज्या आहेत त्यांचं आरोग्य बिघडल्यामुळे ही जी बैठक जी होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत गोव्यात 4 महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना हे सर्व वातावरण जे आहेत किंवा महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत त्यांचा गोवा दौरा जो आहे तो ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 28 आणि 29 आणि 30 असे 3 दिवस जे आहे तो होणार आहे आणि हे सर्व नेते मंडळी आपल्याला गोव्यात दिसणार आहेत. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेचा व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारिक पणजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या केलेल्या कौतुकानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत आपण पाहूयात. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा आणि गोंय मुखार व्हरपाक जो प्रायम मिनिस्टरान आपलो इंट्रस्ट दाखयला ताजे वयल्यान गोवा कितलो आदार मेळटलो हें लोकांक गोंयकारांक कळून चुकलेलें. हेजेर गोवाक एक संदी मेळ्ळ्या टुरिजमान बाकी सगळ्या क्षेत्रांत नंबर 1 जावपाचें. याचो फायदो इलेक्शना खातीर कितलो जातलो? पयलो त्याने आपलो इंट्रस्ट तर दाखयला की गोंय मुखार व्हरपाचो. हे प्रायम मिनिस्टरान ओपन उलयलेलें आहा आनी आमच्या चीफ मिनिस्टरान कितलें बरें काम केलां तें सांगलेलें आहा. म्हणजे अशें नेतृत्व आमकां मेळ्ळां, सेंट्रलाचें पावरफूल नेतृत्व आनी गोंयचें नेतृत्व आमकां पावरफूल मेळ्ळां. हेजे वयल्यान गोंयान आमकां दाखोवन दिता भिवपाची गरज ना, गोंय नंबर 1 जातलें आनी 100% गोंयान फुडलें सरकार बीजेपीचें आणि आमचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत 100% पूरा बात बोल रहा है. कौन बोल रहा है? प्राइम मिनिस्टर बोल रहा है. प्राइम मिनिस्टर जी ने पंचायत लेवल का साथ ऐसा आज बात किया, कैसे लगता है कि कितना इम्पोर्टेंट लगेगा? अरे उसका पहला गोवा के बारे में इंटरेस्ट है वो दिखता है ना. गोवा आगे निकलना चाहिए. गोवा का एक ही आदमी ऐसा बेकार नहीं रहना चाहिए, स्वयंपूर्ण रहना चाहिए, ये दिखा रहा है. बाबू आयज पीएमान परत एकदा सीएमाची परत तोखणाय केली, बरो लिडर बरो नेता. अरे काम केला म्हणून तोखणाय केली न्ही, बेश्टी करू ना. काम तेजे मुखार हा गोंयकारा मुखार. गोंयचो सामान्य मनशा पर्यंत ह्यो स्किमी पावच्यो, सामान्य मनीस हो बरो रावचो आनी आपल्या पांयार उबो रावचो, त्या दृश्टिकोनान तेगेलें काम आहा हें ताणें सांगलेलें आहा. परत एकदा प्रमोद सावंत नेतृत्वाचे शिक्कामोर्तब जालो अशें म्हणटा. 100% शिक्कामोर्तब आनी फुडलें सरकारच तेजें आणि मुख्यमंत्री तोच. सर गोवा में टूरिज्म बहुत बढ़ रहा है, सर कैसे देख रहे वो हैं? तो बोल रहे हैं ना, उसने बोला टूरिज्म के लिए तो पूरा हेल्प किया उसने. फिर कैसे देख रहे हैं आप गोवा में? अभी तो टूरिज्म आने चालू हो जाएगा ना, हर तरफ दरवाजा खुला किया है. राज्यातील राजकीय घडामोडींवरती बोलताना मॉविन गुदिनो यांनी महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. नेमकं ते काय म्हणाले आपण ऐकूयात. TMC is a localized West Bengal party. It is not a national party per se. Now to make yourself a national party, हुंय थोडे वोट घेवपा जाय, गोंयकारांक समजुनी घेवपा जाय. इल्ले वोट घेवन मागीर हिंगा गोंयान उमके वोट घेयले, हाल्या आनी खूंय इलेक्शन उमके वोट घेयले. Then you can register yourself as a national party. हिंगा जे TMC म्हूण नाचता तेणे एक लक्षांत दवरपा जाय, TMC ते सिंबल आनी हिंगा यूज करपा मेळटले जाल्यार तेंय तेणी चवकशी करची पडटली. कित्याक इट इज नॉट अ नॅशनल पार्टी, इट इज अ लोकल पार्टी. सो दॅट ऑल्सो हॅज टू बी व्हेरी मच टेकन इन टू कन्सिडरेशन. हिंगा येवन कितें तेच सांगता न्ही, तांकां एक फ्रिडम लोकशाही म्हूण कितेंय उलोवपाचें कितेंय करपाचें अशें तांकां ते उलयता. BJP is not keeping an eye. It just come to my mind. What I know, I am telling you because I know about the party. मोहिन बाब, तुम्ही आता तृणमूल काँग्रेसीचे उलयले, पूण तुमच्या पार्टी भितरूच लिडरां आमी जर पळयत जाल्यार कॉन्फ्लिक्ट दिश्टी पडटा. भायरूय ओपन लोकांक तेच्या चर्चा आसा, तेचेर तुमकां कितें म्हणपाचें आसा? चय जेन्ना हांवें आतांच सांगलां, जेन्ना पार्टी ग्रो जाता, लिडर चड जाता, व्हडले लिडर जाता, मातशे फाटी फुडें जाताच, ल्हानश्यो डिफरन्सीस आसताच. पूण आतां इलेक्शन सिजन जावन आसा, ल्हान डिफरन्स सुद्दां आसल्यार ती ब्लोन अप जाता आनी व्हडली जाता. म्हाजी एकूच विनंती आनी हें म्हाकाय बीन लागू जाता की आमी पब्लिकली ते डिफरन्सीस घेवन वचपा जायना, मातशें सोंसपाची गरज आसा. एकदां थोड्यां कडेन सहन जायना आनी सोंसना
आनी ते भायर उलयता ते व्हडलो इश्यू जाता मागीर एकाचेर दुसऱ्यांचेर तिसरो पावटो जाता चवथो पांचवो व्हडले जाता मागीर हे भाशेन ते तू कोणाक म्हणजे सहन करपाची differences- म्हणटा सांगता तू कोणाक सांगू सोदता सहन करपाची शक्य आसपाक जाय No, that's चोय हांव कोणाक सांगना समजने वाले को इशारा काफी आहे समजलो न्हू माझे हांव कोणाचें नांव घेवपाक सोदना पूण आमी मातशें मॅच्युअरली एक्ट जावपाक जाय आतां इलेक्शन सिजन जावन आसा आमी जेन्ना इतले व्हडले एक पार्टीनूच जाल्ले आसा आनी चड करून हे उलयतात तेच पार्टीन व्हडले जाले पार्टीन तांकां हुंयसून हुंय पावयले ते विसरता आनी दुसरे कडेन दाखयता दुसऱ्या कडेन नेगोशिएशन आसले भाशेन दुसरे आमकां आपयता म्हूण सांगता हे अशें जावपाक जाय शो ऑफ स्ट्रेंथ मोहीन जर पळयलें बीजेपी बद्दल खूब जाण अशे तेंचे हे आसा तुमी जे आतां उलयले एक आसा ते म्हणजे HM आनी CM तांच्या मदीं डिफरन्सीस आसा तुमी नांव जरी घेयनात तरी भायर ते ओपन आसा सगळ्यांक खबर आसा तुमकांय खबर आसा हे कशें तुमी एज अ सिनियर लिडर आसा बीजेपीची तुमचो कितें एडवायस आसा तांकां सी म्हाका हांव एक बरे भाशेन जाणा HM आनी CM तुमी पळय म्हणटा हें आसा डिफरन्स आहा हांव तरी मानून घेयना कित्याक जेन्ना डिफरन्सीस म्हणल्यार कितें ते गव्हर्मेंट चलता तेन्ना खंय तरी ते लागू जावपाक जाय ते डिफरन्सीस आनी कितें तरी पाड पडपाक जाय आमचें कांयच पाड पडना आमचें स्मूथ चलता सगळे डॉक्टर प्रमोद सावंताची लिडरशीप मानता म्हणून हेर गव्हर्मेंटान तुमी पळयल्ले हेजे पयलीं गव्हर्मेंट आसले ते सगळे आपुणूच CM म्हणटाले कांयच्या काय करताले आपले जाय ते हिंगा जायना आतां थोडे विशय अशे आसता की 100% म्हाजें ओपिनियन आनी तुजें ओपिनियन केन्ना जावपाक शकता तेच हांगा जाल्लें आसा ते मातशें कोर्स करेक्शन आमी करतले BJP इमिडिएटली करेक्ट्स इट्स कोर्स एन वी नो सेल्फ इंट्रोस्पेक्शन आमचे चिंतन बैठक असतात आमकां चिंतना आसता की कशें सुदार हाडपाचो सुकूर पंचायतीचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच गाजतोय याबाबत जेव्हा पंचायत सचिव सिद्धी हळर्णकर यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. Lot of arrangements had to be done. Okay. So very soon I'll be giving them appointment and I'll be meeting them. For the time being, we have appointed an administrator for the panchayat. So it is not that the panchayat is not functioning. An administrator has been appointed since there is a no confidence motion passed against the sarpanch of village panchayat Sukur. No, but how long it will take for that this to take place elections? Panchayat Raj Act says that we can appoint an administrator for 2 months. For a 2 months period. So within that, I will have to give a date. But 2 महिने देखून उरतले मॅडम ना 2 महिने उरचे Then ना it will look like a political no stand. I'm saying a maximum 2 months period we can appoint an administrator. So I'm not saying that for 2 months I will be keeping an administrator. I will be appointing I'll be fixing a date for the election. No, but likely it could be like how many days because आम्ही पहिला 7 दिवसांनी तेडे एक पाट 8 दिवसांनी 15 दिवसांनी जातो आणि हिंगा तर it has been going on. No, I'll be fixing a date very soon. I'll be meeting the panchayat members in the coming week and thereafter I'll be fixing the election date. राज्यातील अपघाताचं सत्र काही केलं थांबायचं नाव घेत नाहीये. दुचाकीच्या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. काळीमाती भूम इथं हा भीषण अपघात घडलाय. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच दगावलाय. दरम्यान दुचाकीस्वार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो कुंडई इथं राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनील विजय गुप्ता असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. त्याचं वय 22 वर्ष होतं. या अपघातात काळानं या 22 वर्षीय तरुणावरती घाला घातलाय. दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये. मात्र या अपघातामुळे पणजी फोंडा मार्गावरील वाहतुकीवरती परिणाम झाला होता. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वाढत्या अपघातांनी रस्ते वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनू लागलाय. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. आता गोव्याचं देणं मराठीचं.